चला तर मग एका अशा प्रवासाला सुरुवात करूया जो आपल्याला भूगोलाच्या अगदी मूलभूत संकल्पनांमधून घेऊन जाईल. आणि हा प्रवास साधासुद्धा नाहीये. हा आपल्याला थेट अवकाशातून, ताऱ्यांच्या दुनियेतून पृथ्वीच्या तप्त गाभ्यापर्यंत घेऊन जाणार आहे. तर मग तयार आहात? चला या भव्य प्रवासाची सुरुवात करूया. ब्रह्मांडापासून थेट पृथ्वीच्या पोटात डोकावूया. आपल्या प्रवासाची सुरुवात होते ती इथून, अवकाशातून. विचार करा, हे एक मोठं वैश्विक नृत्यच आहे. आणि या नृत्यामध्ये आपण आपली सूर्यमाला आणि पृथ्वीचे जे खगोलीय सोबती आहेत ना, त्यांना जरा जवळून पाहणार आहोत. आपल्याला वाटतं की चंद्र चमकतो, पण गंमत अशी आहे की चंद्राला स्वतःचा प्रकाशच नाहीये. तो फक्त सूर्याचा प्रकाश आरशासारखा आपल्याकडे परत पाठवतो. आणि जसं जसं तो पृथ्वीभोवती फिरतो तसतसं आपल्याला त्याचे वेगवेगळे भाग प्रकाशलेले दिसतात. याचला आपण चंद्रकला म्हणतो. म्हणूनच कधी आपल्याला ती सुंदर कोर दिसते, तर कधी पौर्णिमेचा तो लख्ख पूर्ण चंद्र. आता हे ग्रह कसे फिरतात यामागे एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. तो म्हणजे केप्लरचा नियम. सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रह जेव्हा सूर्याच्या जवळ येतो तेव्हा तो जोरात पळतो आणि जसजसा दूर जातो तसतसा त्याचा वेग कमी होतो. हा सगळा खेळ आहे गुरुत्वाकर्षणाचा. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. बुध ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे तो आपल्या सूर्यमालेतला स्पीडस्टर आहे, सगळ्यात वेगाने फिरतो. या उलट बिचारा नेपच्यून, तो इतका दूर आहे की तो अगदी आरामात हळूहळू फिरतो. बघा, हाच तो केप्लरचा नियम जो संपूर्ण सूर्यमालेला एका शिस्तीत बांधून ठेवतो. तर हा बुधग्रह आहे तरी कसा? हा आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात छोटा आणि सगळ्यात वेगवान ग्रह आहे. फक्त 88 दिवसांत सूर्याभोवती एक चक्कर मारून येतो. पण खरी गोष्ट काय आहे माहितीये? तिथे वातावरणच नाहीये. म्हणजे दिवसा अक्षरशः भाजून काढणारं ऊन आणि रात्री गोठवून टाकणारी थंडी. आणि हो, हा एकटाच फिरतो, त्याला एकही चंद्र नाही, म्हणजे एकही सोबती नाही. चला, आता या दूरच्या सूर्यमालेतून परत आपल्या घरी येऊया. आता वेळ झाली आहे आपल्या ग्रहाची, या गतिमान पृथ्वीची गोष्ट ऐकण्याची. आपली पृथ्वी एकाच वेळी दोन गोष्टी करते. एक म्हणजे ती स्वतःभोवती एखाद्या भोवऱ्यासारखी फिरते. याला म्हणतात परिवलन, आणि यामुळेच आपल्याला दिवस आणि रात्र अनुभवायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवतीही एक मोठी प्रदक्षिणा घालते. याला म्हणतात परिभ्रमण, आणि यामुळेच वर्ष बदलतं आणि वेगवेगळे ऋतू येतात. पण पृथ्वीवर सगळीकडे सारखीच सौर ऊर्जा का पोचत नाही? यामागे अनेक कारणं आहेत. एकतर पृथ्वीचा अक्ष सरळ नाही, तो थोडा कललेला आहे. दिवसाची लांबी किती आहे, आकाशात ढग आहेत की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यकिरणं सरळ पडतायत की तिरपी, या सगळ्या गोष्टी ठरवतात की कुठे किती ऊब मिळेल. आपा अल्बिडो नावाची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. याला आपण पृथ्वीची सनस्क्रीन म्हणू शकतो. विचार करा, सूर्याकडून जी काही उष्णता येते त्यातली तब्बल 35% उष्णता पृथ्वीला गरम न करताच अवकाशात परत फेकली जाते. बर्फाळ प्रदेश किंवा ढग हे काम करतात, आणि याचमुळे आपल्या पृथ्वीचं तापमान नियंत्रणात राहतं. नाहीतर इथे खूपच गरम झालं असतं. ठीक आहे, आता आपण पृथ्वीच्या आत डोकावणार आहोत, पण त्याआधी एक मोठा प्रश्न की ही सगळी सूर्यमाला, हे ग्रह, हे तारे, हे सगळं तयार तरी कसं झालं? यामागे अनेक वैज्ञानिक सिद्धांत आहेत. चला, त्यावर एक छोटीशी नजर टाकूया. आपल्या सूर्यमालेच्या जन्माबद्दल ना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या कथा सांगितल्यात. इमॅन्युअल कांट यांच्या मते सगळी सुरुवात एका फिरणारा वायूच्या ढगातून झाली. तर लॅपलॅस म्हणाले की हा एक तेजोमेघ होता. जेम्स जीन्स यांनी तर भरती ओहोटीसारखी कल्पना मांडली. म्हणजे प्रत्येक सिद्धांताने आपल्याला आपल्या उत्पत्तीची एक वेगळी आणि रंजक बाजू दाखवली. तर आपल्या उत्पत्तीच्या या कथांनंतर आता वेळ झाली आहे आपल्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्याची. आता आपण बाहेरच्या विश्वातून थेट पृथ्वीच्या आतमध्ये जाणार आहोत. चला, पृष्ठभागावरून निघूया आणि थेट आपल्या ग्रहाच्या उष्ण केंद्राकडे जाऊया. आपली पृथ्वी म्हणजे जणू काही एक मोठा कांदाच आहे. तिला एकावर एक असे 3 मुख्य थर आहेत. सगळ्यात वरचा जो पातळ थर आहे ते आहे कवच. हे सिलिका आणि ॲल्युमिनियमसारख्या हलक्या पदार्थांनी बनलेलं आहे. त्याच्या खाली येतो प्रावरण नावाचा जाड थर. आणि सगळ्यात आत म्हणजे अगदी मध्यभागी आहे प्रचंड उष्ण गाभा. हा गाभा निकेल आणि लोहासारख्या जड धातूंनी बनलाय, म्हणूनच त्याला निफे असंही म्हणतात. आणि इथे एक साधा नियम लागू होतो.
पृथ्वीच्या जितकं आत जाल तितकं तापमान वाढत जाणार. आणि हा बदल किती वेगाने होतो याचा अंदाज आहे. साधारणपणे प्रत्येक 32 मीटर खोल गेल्यावर तापमान चक्क 1 अंश सेल्सिअसने वाढतं. आता विचार करा की हजारो किलोमीटर खोल असलेला गाभा किती प्रचंड उष्ण असेल. पण पृथ्वीच्या पोटातली ही प्रचंड उष्णता फक्त तिथेच राहत नाही. ती सतत बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि यामुळेच आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत काही ना काही घडामोडी होत असतात. चला पाहूया काय होतं ते. कधी नकाशाकडे बघताना असं वाटलंय का की दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे खंड एखादा पझलच्या तुकड्यांसारखे एकमेकांना चपखल बसतील? अल्फ्रेड वॅगनर यांनाही तसंच वाटलं आणि हाच त्यांचा भूखंडवहन सिद्धांताचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. एवढंच नाही तर या दोन्ही खंडांवर सापडणारे जीवाश्म आणि खडकही सारखेच आहेत. यावरूनच कळतं की ही सगळी भूमी कधीकाळी एक होती. आपल्या पृथ्वीचा चेहरामोहरा घडवणाऱ्या 2 मुख्य शक्ती आहेत. एक आहे विवर्तनिकी, म्हणजे भूपट्ट्यांच्या हालचालीमुळे आणि त्यांच्या एकमेकांवर आदळण्यामुळे तयार होणारे प्रचंड पर्वत, जसं आपला हिमालय. आणि दुसरी शक्ती आहे ज्वालामुखीय, म्हणजे पृथ्वीच्या पोटातून बाहेर येणारा तप्त लावारस, जो नवनवीन डोंगर आणि बेटं तयार करतो. या सगळ्या भूगर्भीय हालचालींचा परिणाम म्हणून पृथ्वीवर एक असा भाग आहे जो सतत धगधगत असतो. त्याचं नावच आहे रिंग ऑफ फायर. ऐकलंय का कधी याबद्दल? नक्की काय आहे हे अग्निकंकण? विचार करा, जगात जेवढे भूकंप होतात त्यातले जवळजवळ 2/3 म्हणजे तब्बल 66% भूकंप पॅसिफिक महासागराभोवतीच्या या एकाच पट्ट्यात होतात. हा पट्टा घोड्याच्या नालेसारखा दिसतो आणि इथे सतत होणारे भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक यामुळेच याला रिंग ऑफ फायर किंवा अग्निकंकण असं सार्थ नाव मिळालं आहे. आणि या धोकादायक पट्ट्यावर कोणते देश आहेत? तर अँडीज पर्वतरांग, जपान, फिलिपाईन्स, तायवान, अगदी न्यूझीलंडपर्यंत अनेक देश या पट्ट्यात येतात. म्हणजे इथले लोक अक्षरशः पृथ्वीच्या सर्वात अशांत आणि धगधगत्या भागावर राहतात, जिथे भूकंप आणि ज्वालामुखी हे त्यांच्या जीवनाचा एक भाग बनले आहेत. तर असा हा प्रवास एका फिरणाऱ्या तेजोमेघापासून सुरू होऊन आजच्या ह्या अशांत आणि सतत बदलणाऱ्या पृष्ठभागापर्यंत. आपल्या ग्रहाची ही कहाणी खरंच थक्क करणारी आहे, नाही का? आणि हा बदल काही थांबणार नाहीये. मग विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की ह्या कथेचा पुढचा अध्याय, पुढचं पान कसं असेल?